यशवाडी देवस्थान ढिगाऱ्याखाली दडलेले 20 जण, त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू. पण याला जबाबदार कोण? यशवाडी देवस्थान या ठिकाणी 5 भाविक भक्तांचा मृत्यू झाला. याला जबाबदार पहिल्यांदा कोण असेल तर बांधकाम ज्याच्याकडे दिलंय तो कॉन्ट्रॅक्टर. याला जबाबदार आहे त्या ठिकाणचा इंजिनियर. याला जबाबदार आहे त्या ठिकाणची जी मंदिरातली कमिटी. तुम्ही म्हणसाल का? तर आपल्या इकडं बांधकाम चालू असेल तर छताच्या खाली बल्ले असतात. 15 दिवस छताला बरोबर पाणी द्यावं लागतंय, कारण आपण भीतो पाणी हे बांधकामाला गरजेचं असं म्हणतो आणि त्या छताखाली जाताना 3दा विचार करतो. अलीकडं त्या बल्ल्याच्या जागी लोखंडी पाईप आलेत, जॅक आलेत, पण इथं ह्या लाकडी बल्ल्या आहेत गेली 1.5 वर्षापासून तशाच उभ्या आहेत. मग 1.5 वर्षापासून तुम्हाला इथं वरती बांधकाम करायचं होतं तर त्या कमिटीचं काम होतं याच्या बाजूला एखादा पडदा गुंडाळावा, बाजूला एखादा दगड ठेवावा, त्या दगडावर लोक उभे राहिले पाहिजे आणि त्यांनी आतल्या मंदिराचं मुखदर्शन केलं पाहिजे. पण तुम्ही इथं हलगर्जीपणा केला आणि या हलगर्जीपणामुळे 5 जणांचा निष्पाप बळी गेला. त्यामध्ये आमचे मित्र आहेत आकाश, अलीकडं नवखा तरुण उद्योग व्यवसायाला लागला होता, तोही आपल्यातून निघून गेलाय. अरे ह्या लाकडी बल्ल्या आहेत, तुमचं काम होतं म्हणून जी कमिटी असेल, जो कॉन्ट्रॅक्टर असेल, जो इंजिनियर असेल, ह्यावर 10 लाखाचा दंड ठोठावण्यात यावा. ह्या प्रत्येकाकडून पैसा काढून या मयतांच्या कुटुंबाला तो देण्यात यावा आणि हे व्हायलाच पाहिजे. प्रशासकीय मदत वेगळी असावी, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेला माझी कळकळून विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये जे बी धार्मिक स्थळ असतील त्या धार्मिक स्थळाचं जे बांधकाम असेल त्या बांधकामाची चौकशी करा. त्यानंतर ज्या ज्या कमिटी असेल त्यांची देखील चौकशी करा. इथून पुढं अशी दुर्घटना होऊ नये याची काळजी घ्यायची असेल तर पहिल्यांदा बांधकामाची चौकशी होणं गरजेचं आहे. हे थोड्यावरून गेलं, सकाळी जरी असं झालं असतं तर 101 जण मृत्यू पावले असते. म्हणून विनंती एकच आहे की बाबा ह्या यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे, जे जे याच्यामध्ये दोषी झालेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मयतांना मदत भेटलीच पाहिजे. ती मदत कमिटी, ती मदत इंजिनियर, ती मदत कॉन्ट्रॅक्टरकडूनच झाली पाहिजे. 1.5 वर्षापासून नेमकं कोणतं बांधकाम चालू होतं, 1.5 वर्षापासून या बल्ल्या काय करत होत्या आणि अलीकडे तुम्ही अंधश्रद्धा पसरायले आहे ना. बराबर चालू होतं पण तिथं बाया दर्शनाला गेल्या. सुधरा, बाया दर्शनाला गेल्या म्हणून मंदिराचा छत कोसळत नसतो. जरासा सुपीक डोक्यात नापीक विचार येणं बंद करा. त्या ठिकाणी झालं काय तर बांधकाम चुकीचं असेल, त्या ठिकाणी ह्या बल्ल्या कुजल्या होत्या, त्या काढणं गरजेच्या होत्या, त्याला नवीन सपोर्ट देणं गरजेचं होतं आणि एवढंही असेल तर कमिटीचं काम होतं. हे दर्शन तुम्ही तात्पुरतं बंद केलं असतं, बांधकाम होईपर्यंत बंद ठेवलं असतं तर देव कोणीकडेही जाणार नव्हता. तुमचं काम आहे, तुमच्या हलगर्जीपणामुळे नाहक गोरगरिबांचे 5 लोक मरण पावलेत, त्यांची भरपाई तुमच्याकडून झाली पाहिजे. कारवाई प्रत्येकाकडे झालीच पाहिजे, कारण याला दोषी कोण आहे? निष्पाप मरतो, त्या मरण्याचं कुठलं तरी कारण असेल, त्याचं परिपूर्ण कारण फक्त तुम्ही आहेत. जर तुम्ही हे मंदिराचा प्रवेशद्वार झाकून ठेवलं असतं, काही दिवस दर्शन हे मुखदर्शन म्हणून चालू केलं असतं, त्यावरात लोकांना येऊ दिलं नसतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती. मी हे बोलल्यामुळं याला धार्मिक रंग देऊन खाली कमेंट करणाऱ्या बांडगुळांनो, ओरिजिनल आपल्या पप्पाचा नंबर पाहायचा, लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणून आहे ना आपला बाप बदलायचा नाही. जिथं गोष्ट खटकली, जी गोष्ट चुकली त्याला बोलावंच लागेल. मला फोन केलाय का ना असं असं हे त्याच्यात होते. कोणी असो, जिथं चूक आहे त्या चुकीचा विरोध करता आला पाहिजे, जिथं खरं आहे त्याचं समर्थन करता आलं पाहिजे. इथं मयत पावलेल्या सर्व भाविक भक्तांना हृदयाच्या तळापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जो आकाश नावाचं पोरगं नेमकं उद्योग व्यवसायाला भरभराटून लागलं होतं तेही याच्यात आपल्याला सोडून गेलं. म्हणून या ठिकाणी जी देखील मयत पावलेत त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत प्रशासनाकडून तर झालीच पाहिजे, पण प्लस ज्यांनी या गोष्टीत हलगर्जीपणा केला त्यांच्याकडूनही त्यांच्या घरच्यांना मदत झाली पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं या भाविक भक्तांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.